चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट आम्ही तार बांधतो, पण आता शेतकऱ्यांना तार बांधा म्हटलं नाही, कारण म्हणतही होतो, पण हा रोग जे आहे बोंडसडीचा एक नाही तर तर त्याच्यामुळं तार बांधू नये सुरुवातीला. पण 5-7च्या पट्ट्यात आपल्याला झाडाची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात मेंटेन होते आणि तुम्हाला तर सांगितलं की याच्यामध्ये बोंडाची साईज वाढते आणि पडत पण नाही, कारण बूड पण जाड होते एक नाही. दुसरी गोष्ट समजा की जे ग्राउंड लेवलचा कापूस आहे हे काही जरी केलं समजा तरी 28 क्विंटलच्या पुढं जातच नाही एक नाही, कारण ते मोडून तोडून पडते. जर आपल्याला 28 क्विंटलच्या जर पुढं जर न्यायचा असेल कापूस समजा तर ते तार बांधून बांधावंच लागते. कारण आपलं आता बरेचशा शेतकऱ्याचे फोन येतात, आमचा कापूस खूपच छान होता हो, पण काल खूपच हवा आली, पाणी आली आणि आमचा कापूस झोपून गेला. कापूसही झोपला आणि आपल्याला झोपून गेला. मग काय व्हायलं की आपलं 4-5 क्विंटलचं नुकसान होते, खांद्या मोडतात पडतात, त्याचं पण नुकसान होते आणि आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केलेला असते, व्यर्थ जाते. आणि जर बोंडसड जर झाली नाही समजा तर आपल्याला 10,000 रुपये फक्त ते तार बांबूचा खर्च. ते एकदा तार बांबू घेतले की मग 5-6 वर्षे काम येतात, कारण फक्त 12-14 फुटाचा बांबू घ्यायचा आणि नंतर 1 वर्ष फक्त हा प्रयोग करून पहा. जर बोंडसड झाली नाही योगायोगाने त्याच्यावर औषधं जर निघले समजा तर आपला तार बांबून 11 महिने चालवायचं ते कापूस 30-40 क्विंटल कापूस उत्पन्न आपण वाढून देतो. दुसरी गोष्ट आता की सरांना खूप चांगलं सांगितलं समजा की जर या परिसरात कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं समजा जर शेतकऱ्याचे जर ग्रुप होत असतील समजा सर्व या पद्धतीने लावलं असतं समजा तर मी 1 नाही 2-3 व्हिजिट पण देईल आणि येण्या जाण्याचा पण खर्च लागणार नाही. तर त्यावेळेस खूप महत्त्वाचं आहे की आपण जर प्रत्येक वेळेस सांगाल आपण की आता हे बोंडसड आहे, आता हे बोंडसडल्यानंतर आता याच्यामध्ये काय प्रकार होते हे सुरुवातीला जसं आपण पाहतो म्हणजे ते आपल्याला प्रत्येक गोष्टीचं आपल्याला मार्गदर्शन भेटेल आणि नंतर आपण त्या याच्यावर विषयावर आपल्याला पुढं नेता पण जमल आपल्याला शास्त्रज्ञाला आणून वगैरे समजा. आता हे काय व्हायला की पोळ्याच्या पुढं जर पाणी पडलं समजा हे बोंडसड ज्यावेळेस होते की नाही हे फंगस आहे. आता याच्यात एकही कंपनीचा कापूस असा नाही की त्याच्यावर येत नाही म्हणून. मी 4ही विद्यापीठाचे पूर्ण शूटिंग पण माझ्याकडे आहे. त्या विद्यापीठात केलं असतं 100 बोंड फोडले, 80 बोंड खराब निघले आणि एकही आळी नव्हती त्यावेळेस. आणि त्यांना सांगितलं की एकच आळी दाखवा 1,000 रुपये देतो ठीक नाही. आणि नंतर मग काय होते की हे जे बोंड आहे समजा याच्यात पहिल्यांदा पिवळा डाग पडते. तुम्ही 40-45 दिवसाच्या बोंडात पहा, लक्ष करत जा नेहमी, त्याला फोडून पाहत राहा. आणि नंतर काय होते की हे जे याच्यात गुलाबी चट्टा पडते सुरुवातीला. बोंडसडीचे 3 प्रकार आहेत, एक काळे बोंडसडते आणि एक गुलाबी होते. आणि हे चट्टा ज्याचं जे आवरण आहे समजा वरचं त्याचं जे कोटिंग आहे जसं नारळात पाणी वगैरे असते अशा पद्धतीत काय होते की त्याच्यात ती विलीन होते आणि नंतर ते पूर्ण गुलाबी म्हणजे कथा कलर येऊन त्याला पूर्ण बोंड खराब होते. आणि बोंड खराब झाल्यानंतर एखादी वस्तू समजा आळीचं म्हणजे आळीचे प्रकार 2 आहेत. आणि आळी काय आहे की आता ही जी कीटूक आहे समजा आपल्या पृथ्वीवर कितीतरी दिवसानं लवकर आलेला आहे, पण याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार नाही. आणि हे एवढं हुशार असते की आता आपण एक औषधोपचाराच्या फवारण्या म्हणतो, हे बरंचसं काही गोष्टी आता हे सर्व चुकीचं आहे, आता त्याची वेळ नाही तिकडं. आता मग ही जी आळी आहे पांढरी माशी 2-2 पानावरची होत्यावर येत नाही, प्रत्येक पिरियडला आळ्या येतात. तुरीला फुलं शेंगा असल्या की त्याला औष पौर्णिमा नाही पाहिजे त्यावेळेस ते खूपच आळीच येते. सोयाबीनला शेंगा आता फुलं हात की त्यावेळेस पण आळी येते, कारण ते एवढं हुशार आहे की आपल्यासारखं गाफल नाही. ते त्याला 100% माहीत आहे की ज्यावेळेस आपण अंडी टाकू समजा हे उपाशी मरणार नाही अशाच पिरियडमध्ये ते अंडे टाकत असते, याला औष पौर्णिमा नाही. आता याच्यावर बोलतो बऱ्याच वेळा. आणि मग आता ही याचे जे आळीचे 2 प्रकार आहेत हे 75-80 दिवसाला ही जी बोंडाळी म्हणतो आपण गुलाब बोंडाळी येत असते. सुरुवातीच्या काळात 80 दिवसात जर परिपक्व बोंड जास्त नसले लागले नाही कारणास्तव पाणी पडत असलं तर 80 दिवसाच्या पुढं हे बोंडाळी येते नंतर काढून कोवळा कापूस आहे. ही पतंग काय करते की हे त्या बोंडावर अंडी टाकते आणि नंतर ती आळी सरकी तीर जाते मधात त्या बोंडात. आणि बोंडात गेल्यानंतर त्याच्यातली जे घर आहे समजा सरकी खाते, घर खाते फक्त ते ना, तिचं खाद्य म्हणजे घर आहे, ते बाकी काहीच खात नाही.
आणि तिचं जे आयुष्य आहे समजा 24-28 दिवसाचं, तिच्या पूर्ण एजमध्ये ते तिला 2 पातं म्हणजे आपल्या 2 पाकळ्या ज्या आहेत ना ते सरतच नाही आता. आणि नंतर मग ते कोसावस्थेत जाते शेवटी. आणि मग याला काय होते की किड कापूस होते. 2 याला किडके पाकळ्या फुटतात, पण 3 चांगल्या फुटतात. याला आपण बोंडाळी म्हणू. पण बोंडसड अशी आहे की ते फुटतच नाही. शेवटी बोंड पूर्ण खाली पडतात आणि यानं जास्तीत जास्त आपलं नुकसान होत आहे. आणि म्हणून ही जी दुसरा प्रकार आहे समजा अळीचा, आपण पाहतो की एखादी पपई सडलेली आहे आतून, बाहेरून तर खूप चांगली आहे, मधात अळी होते. संत्रा खूप सडलेला आहे परंतु मधात अळी होती. यावर्षी सोयाबीनमध्ये पण अळी आलेली होती. एखादी वस्तू जर आपण सडकी वस्तू आहे समजा, तिला जर आपण जर झाकून जर ठेवलं तर त्याच्यात उघडून जर पाहिलं 7-8 दिवसात अळ्या होत्या. आपण साधा उदाहरण घ्या, 2-4 अंडे कोंबडीचे फोडायचे आणि प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवायचे आणि नंतर उघडलं तर अळीच अळी होते समजा, कारण घाण जागेवर होते. मग हे काय झाले की बोंड सडलं आणि सडल्यामुळं काय झालं की त्याच्यात मधात बॅक्टेरियाची अळी तयार होते, बोंड अळीची होत नाही. आणि नंतर ते खाणं झाल्यानंतर ते छिद्र करून बाहेर जाते, आपण त्याला तेव्हाच बोंडाळी होतो समजा. आणि या बोंडाळीमुळं याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याच्यात जर कोणी जर आणखी बोंडाळीबद्दल जर सांगत असेल तर मी त्यांच्यासोबत चर्चा पण करत यायला. ते लाईट लावले आपण जुळे रात्री जे लाईट असतात ते 10-20 रुपयाचे, ते लाईट असे लावले तर काही फरक होईल का? हां, तर याचा जे प्रश्न आहे समजा, तर आपण जे लाईट लावा म्हणतो, पिपा लावा, आता यूट्यूबच्या माध्यमातून इतर वगैरे होती ना भरपूर प्रमाणात चाललं लाईट लावणं. लाईट लावणं खूप चुकीचं आहे आणि त्याच्यात आपण ते जे किडं बनतो ते मारणं पण चुकीचं आहे. कारण कसं आहे, ज्यावेळेस पृथ्वी तलावर जे पाहतो आपण सर्वात जीवाणूची उत्पत्ती, किडीची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात दोन्ही बी आहेत. एक मित्रकिडा आणि एक शत्रुकिडा आहे, शरीरात पण आहे. आणि दोन्ही पण कीड महत्त्वाचे आहेत. आता त्यावेळेस काय होते की आपण ते लाईट लावून पाहतो की ते मेले समजा. ही जी मित्रकिडा आहे याला डोकं नसते, शत्रुकिडीला फार डोकं असते, आहे की नाही. आणि म्हणून तुम्ही पहा की एखाद्या लाईटावर पांढरी माशी येणार नाही, मित्रकिडेच जास्त येतात आणि ते मेल्या जाते समजा. आता उदाहरणार्थ आपण समजा की औषध पौर्णिमेला फवारणी पण म्हणतो ना समजा, एका वर्षाच्या 12 औषध पौर्णिमा येतात, 12 औष आणि 12 पौर्णिमा. आपण पाहतो की हरणं, डुकरं, जनावरं पण खूप वाढले की नाही, त्याची उत्पत्ती खूप झाली. पण हे जी उत्पत्ती आहे 8 महिन्याची 10 महिन्याची, याची उत्पत्ती कुठं आहे? याचं कुठं दिसतात का तुम्हाला आळ्या झालेल्या, आता त्यांना अंडी टाकलेली आहे प्रत्येक औषधा पौर्णिमेला? कुठंच नाही. कारण कसं आहे की मी सांगितलं तुम्हाला की हे जे आपल्या जीवाणू आहे ते कितीतरी वर्षात अधुकर आलेले आहेत. तर आपण याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू. आपण एखाद्या हिमालयात पाहतो की साधू संत आहात समजा, ते हजारो वर्षाचे आहेत, कारण त्याचे तपश्चर्या आहे समजा. आता ते काऊन कसे राहते ते मोठा विषय आहे समजा. आणि याच प्रमाणात समजा हे जे कीड आहे समजा, त्याच प्रकारचे तेवढे तपस्वी आहेत समजा. तुम्ही पहा की आता एखादा आपण उन्हात पण निघू शकत नाव, हिवात निघू शकत नाव, कोणीच नाही. पण हे जी कीड आहे समजा 45-46 डिग्री तापमान आमच्या इकडे आहे समजा. एवढ्या तापमानात आपण पाहतो की एवढ्या बेंडक्या वगैरे जे जीवाणू आहेत ना, हे कोस असते ना, हे कोस अवस्थेत राहते, त्याला आपण मृद अवस्थेत म्हणतो. म्हणजे त्याला पाणी लागणार नाही, हवा लागणार नाही, काहीच लागत नाही ना. मग हे किती तपस्वी आहेत. जे पाण्याची जाऊन पडली, एखादं जरी अवकाळी जरी पाणी जरी पडलं, ढगाळ वातावरण आलं, अवकाळी जरी पाणी पडलं तरी त्या किड्याला वाटते की आता आपल्याला बरसात लागली काय, लगेच ते आपण पाहतो की लाईटवर खूप मोठ्या प्रमाणात दिसतात ना. म्हणून त्याला चाहूल लागली समजा की त्यावेळेस ती कीड बाहेर निघतं. आणि ज्यावेळेस पातळ फूल बोंड किंवा कोणताही प्रकार वाढतं तर त्यावेळेस ते पण आपल्याला मोठ्या प्रमाणात ते पाहायला भेटते समजा. आणि म्हणून काय झालं की हे जे मित्र कीड हे खूप मोठ्या प्रमाणात मेल्या जाते. समजा एखादं उदाहरणार्थ आपण सोयाबीन घेतो, एका एकरामध्ये सोयाबीनमध्ये गॅस पॉयझन टाका आणि एका एकरमध्ये गॅस पॉयझन टाकून नका.
आणि नंतर ज्यावेळेस पाहतो की आपण जिथं गॅस पॉयझन टाकलं तिथं अंडी पण खूप मोठ्या प्रमाणात टाकली, चाळणी होती पाण्याची, एवढं अंडी टाकतात कीड. आणि जिथं सोयाबीन आपल्याला फवारणी नाही केली तिथं उत्पन्न पण चांगले होते, थोड्याफार प्रमाणात आळे होते. कारण काय झालं की गॅस फवारणीमुळं खूप मोठ्या प्रमाणात मित्रकीड मेली जाते आणि मित्रकीड मेल्यामुळं मग शत्रुकिडीमुळं खूप नुकसान होते. म्हणून आपल्याला होता वस्तूवर आपण नैसर्गिक शेतीवर फवारण्या कंट्रोल करणं हे पण महत्त्वाचं आहे. जैविक फवारण्या पण महत्त्वाच्या आता, तर अशा फवारण्याचं पण आपण फवारल्या पाहिजे. कपाशीला साधारण किती फवारणी मारायला पाहिजे? हां, तर कपाशीचं फवारण्या महत्त्वाच्या आहेत की आपण ज्या वेळेस सुरुवातीला 25-30 दिवस खत देत नसल्यामुळं कोणताही रोग येत नाही. 35 दिवसांनी फवारणी करा समजा. जसे की रोग होता असतो त्याच्यावर कोकडा वगैरे आहेत नाही, चुड्डा मुड्डा रोग होतो. याच्यावर सुरुवातीला कॉन्फिडॉर साधं घ्यायचं, एकदम खर्च फार कमी करायचा. एक कॉन्फिडॉर आहे 3000 लिटरचा आणि एक कॉन्फिडॉर आहे 1000 रुपयाचं. त्याच्यावर पायलट काउंटिंग सारखेच राहते समजा. आणि म्हणून स्वस्तवालं घ्यायचं. याच्यात पहिल्या सुरुवातीला 2 फवारणी घ्यायच्या, नंतर एक्टरा याची पण फवारणी घ्यायची. नंतर 25-30 बोंड झाले समजा तर ते झाड जरड झाल्यामुळे त्याच्यावर रोग येत नाही. बोंड लागले की त्यावेळेस ते मोनोकोटोफॉस घ्यायचा त्या फवारण्यातून. आणि यावेळेस तिन्ही औषधानं जर एखादं जर कंट्रोल होत नसेल समजा रोग, तर त्याच्यासोबत एक रिझल्ट घ्यायचं. यानं एखाद्या वेळेस काय होते की कव्हर होत नाही तर मग ते बायोचे औषध चालते, बायो 303 असो, बायो सुप्रीम असो, ते एखादी आपण याची जास्त फवारणी एकच फवारणी आपण या पद्धतीने घेऊ शकतो समजा. तर रोग पाहून फवारणी करणं महत्त्वाचं आहे. मी सांगितलं तुम्हाला की त्याचे पानं हातानं उलटे टाकणं, त्याची कीड पाळणं, त्याचंच औषध आणणं हे पण तेवढं महत्त्वाचं आहे. कवा काय होते की 2 दिवस अडकून बी फवार लागते, किंवा 15 दिवसही नाही फवारायचं. रोग पाहून फवारणं घेणं महत्त्वाचं आणि नंतर ते म्हणूनच ते आपल्याला ते उलटं करून कीड पण तपासणं महत्त्वाचं. फुलगळ आणि पातेगळ, तर साहेबांनी उत्तर दिलं नाही, पण त्यात थोडीशी गरमी घालतो आणि मग नंतर मला प्रश्न विचारला. आत्ता त्यांनी जे विचारलं फुलगळ पातेगळ जे घडतंय त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जर पाहिलं तर कपाशी पिकामध्ये क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणजे पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्था, त्यामध्ये त्या 4 अवस्था झालेल्या. सुरुवातीला फक्त पाण्याला 10 ते 20% पाणी लागतं, तो फुलापासून तर ते पाते धरण्यापर्यंत म्हणजे फुलाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 30%, पात्याच्यामध्ये 40% आणि राहिलेलं उर्वरित 20% पाणी हे लागतं. तेव्हा पाणी व्यवस्थापन हे फुलगळ आणि पातेगळ याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. जर पाण्याचा ताण पडला तरी फुलगळ होते, पाणी जास्त झालं तरी फुलगळ किंवा पातेगळ होते. आणि त्याच्यासाठी आपण पाण्याचं नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पाण्याचा निचराव जर आपण त्या अवस्थेमध्ये म्हणजे पिकाला फुले लागताना कपाशीच्या पिकाला तहान जास्त लागलेली असते आणि नेमकं त्यावेळेस आपल्याकडे पाणी कमी दिलं जातं. म्हणून आपण फुले गळ असेल पातेगळ असेल त्या टायमाला पाणी जास्त देणं गरजेचं आहे. आता दुसरा माझा प्रश्न आहे की साहेबांनी सांगितलं की याचा शेंडा फुलू नये, पण आम्ही राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जेव्हा प्रयोग केले होते तेव्हा आमचं लक्षात असं आलं की 70 दिवसानंतर जर कपाशीचा शेंडा फुलला, आता विदर्भातलं वातावरण जमिनी सगळं वेगळे आणि आपलं नगर जिल्ह्यातलं वातावरण पाऊसमान व्हरायटी सगळ्या वेगळ्या, तेव्हा जर शेंडा फुटला 70 दिवसांनी तर त्याची जी अननेसरी वाढ आहे म्हणजे आवश्यक नसलेलं त्याची जी वाढ आहे ती कोणते आणि ते जे अन्न आहे ते फांद्यांसाठी फुलांसाठी फळासाठी वापरलं जातं. म्हणून आम्ही अशी शिफारस केली की 70 दिवसानंतर कपाशीचा शेंडा फुटला पाहिजे. तर कृपया आपण याच्यात थोडंसं सविस्तर बोला ही विनंती. नाही, मी तर पहिलं सांगितलं प्रश्नात तुम्हाला की शेंडा फुलणं चुकीचं आहे. कारण आपल्याला सर्वात महत्त्वाच्या फळफांद्या आता 65-70 फळफांद्या लावायच्या. आता साहेबांनी सांगितले की 70 दिवसात ज्यावेळेस फळफांदी वरचा कट्टे तर त्यावेळेस त्याला 20-22च फळफांद्या असते. आता 20 फळफांद्याला असताना तर तुमचं उत्पन्न किती येणार. म्हणून सर्वात महत्त्वाचं फळफांद्या आणि तेच होकायंत्रासारखं एक दिशा पण दाखवणार आहे की नाही. आणि होकायंत्रासारखं दिशा दाखवत असल्यामुळं ते आता पहा तुम्ही की मुळातून समजा ज्यावेळेस पाणी धो पडल्यानंतर त्याचे मुळावर येत येतात अन्नद्रव्य घेणं बंद होते ना, त्यावेळेस ते शेंड्यामार्फत अन्नद्रव्य घेते.
ठीक नाही. आपण प्रत्येक गोष्टीला सांगड आहे. जसे 2 हात 2 पायात आपण श्वासोश्वास जरी घेतो, समजा सर्दी जर झाली तर एकीकडली नाकपुडी जर बंद झाली तर एकीकडली घेते. तसं ते नागपुडीचं प्रमाण आहे. समजा की एकीकडून अन्नद्रव्य बंद झालं खालचं घेणं तर वरतून अन्नद्रव्य घेते समजा. आणि दुसरी गोष्ट साहेबांनी सांगितली की पात्याला म्हणजे याला पाणी जर व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. आता आपण उन्हाळी जर असेल तर आपण त्याचं पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू, पण बरसातीला आपल्या हाती नाही पाणी व्यवस्थापनाचं. केव्हा पाणी येईल, केव्हा जास्त येईल तर केव्हा कमी येईल समजा. आणि कापसाचं असं पीक आहे समजा, पाणी जर कमी पडलं तर पातळ नाही गळणार. कसं काय, कारण हे मी काय म्हणतो की आता एखादं जर हलकं रान असलं आपल्याला तर त्याला आपल्याला पाणी जास्त द्यावं लागते, ठीक नाही. आणि म्हणजे हे याचं पाणी नाही दिल्यामुळं पातळ का गळते समजा, हे समजा. याचं कारण कसं आहे की याच्या मुळा जे आता अन्न आणि पाण्याच्या शोधातच असतात. याच्या मुळा एवढ्या हुशार असतात की एखादं जर पाईपात जर पाईप जर फाटला आणि त्याचं जर पाणी असं समजा तर त्याच्यात मुळ्या जातात. एखादं राजन जर ठेवला तर त्याच्यावर मुळ्या पण चढतात, कारण अन्न आणि पाणी याच्या शोधातच मुळ्या असतात. याचं कामच आहे तसं समजा. पण काही शेतकऱ्याचं म्हणणं पडतं की आमचं हलकं रान आहे आणि लवकर पातं फुल लागते. याचं कारण काय, तर त्याला मग पाणी पण द्यावं लागेल आपल्याला, साहेब म्हणतात तसं, आणि आपल्याला खतापण व्यवस्थापन करावं लागेल. मग याला पाणी नाही भेटत आणि पाणी नाही भेटल्यामुळं ते काय करते की झाड त्याचं आयुष्य कमी करते, ठीक नाही. मग काय होईल की पटपट पातं लागल, पटपट बोंड लागतील आणि पटपट फुटून आपलं आयुष्य कमी करते. आणि मग याचं जर आयुष्य जर वाढवायचं असेल आपल्याला, त्याला पाणी आणि खतं पण आपल्याला त्या पद्धतीने द्यावं लागेल समजा. तर हे पण महत्त्वाचं आहे. आणि जसे साहेबांनी सांगितलं की समजा की मी गेल्या 3 वर्षापासून आमच्या कृषी विद्यापीठात पण सांगतो की तुमच्याकडं आपल्याकडं कृषी विद्यापीठात भरपूर प्रमाणात शेती, आता कोणाकडे 2000 आहे, कोणी 3000 आहे. तर माझं म्हणणं आहे की जे काही ऑर्गॅनिक शेती करत असतील, कोणी म्हणत असेल आमची औषधी चांगली आहे हे घ्या, कोणी म्हणत असेल आमच्या कंपनीचं बियाणं चांगलं आहे, कोणी म्हणत असेल जेवढे काय कापसाचे उत्पन्न घेणारे असो किंवा इतर उत्पन्न घेणार समजा, तर ते निवेदन पण दिलेलं मी कृषी विद्यापीठात की तुम्ही आम्हाला 3-3 एकर आम्हाला प्रयोगासाठी शेती द्या आणि तुम्ही पण त्याच्यात प्रयोग करा, त्याच्यात तुमचे पण प्लॅन राहू द्या, तुम्ही पण आमच्यासोबत राहा. आणि जिथं जास्त उत्पन्न भेटेल ते काय शेतकऱ्याला परवडायचे जर असेल समजा कोणती पद्धत जर असेल तर ते तुम्ही विकसित करून त्याच्यात भर द्यावा समजा. आता काय व्हायले की व्हेरायट्या अलग अलग निघाल्या, नवीन आता ही जी पिढी आहे समजा हे बी नवीन निघाली समजा. तर आपल्याकडं त्याच्याकडं शोधत राहावं लागेल की हिचं रोग व्यवस्थापन, त्याला पाण्याचं व्यवस्थापन, नंतर त्याला खताचे व्यवस्थापन कसं द्यायला पाहिजे. याच्यातून तर मी की नाही 7 ते 8 वर्षे प्रयोग केले आहेत, मी प्रत्येक गोष्टीत प्रयोग केले आहेत. आणि म्हणून तर मी छाती ठोकून सांगतो समजा, जर असं आपल्याला जर कुठं जर करायचं असेल समजा एखाद्या विद्यापीठाच्या माध्यमातून कोणाचे समजा जेवढे काही लोक असतील तर तिथं आपण 5 ते 10 एकर आपण शेती करू आणि तिथं आपण प्रत्येक गोष्टीचे आपण तिथं प्रयोग पण करू शकतो समजा आपण समजा. तर प्रयोग करायला पण काही हरकत नाही समजा. तणनाशक का आता मी कसं आहे की तुम्ही जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रश्न जे ते संपू देत नव्हतं, परंतु तणनाशकावर मी बोलतच ना. कारण कसं आहे की तुम्हाला जर म्हणलं समजा की तणनाशकामुळं फायदा की घाटा किंवा तर मारलं तर काय होते, आणि मी म्हणेल की तुम्हाला तणनाशक मारू नका आणि तुम्ही मारणार नाही, मग तुमच्या इकडे ते लेबर भेटणार नाही, तर मग खूपच तणकट होईल आणि कापूस पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. आणि तुम्ही म्हणाल की काय ते देशमुखनं कार्यक्रमात गेलो ते या पद्धतीत तणनाशक नाही काढा. तुम्ही जर म्हणले मला तणनाशकामुळं फायदा आहे की घाटा, तर मी घाटा समजा ते तुम्ही असं करू शकता समजा. आदरणीय साहेबांना एक विनंती आहे की आमच्या या भागाचं कृषी विद्यापीठ म्हणजे कृषी विज्ञान केंद्र हे दहेगाव या ठिकाणी आहे. त्यांच्याच नियोजनाखाली आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. तुम्हाला जो काही प्रयोग राबवायचा आहे 2 एकर 3 एकराचा, मी आदरणीय साहेबांना व संचालक मंडळाला विनंती करतो की या ठिकाणी जर जमीन दिली आणि तुम्ही जर या ठिकाणी प्रात्यक्षिक केलं तर आम्हाला खूप जवळ बघायला होईल. दुसऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यातला निम्मा भाग या बाजूला आहे
आम्ही सर्व धरणग्रस्त शेतकरी इतर ठिकाणच्या ऐवजी या ठिकाणी जर प्रयोग राबवला तर आम्हाला त्याचा जास्त फायदा होईल व आम्हीही तुमच्या बरोबरीनं तसंच उत्पन्न काढू याच्यामध्ये शंका नाही. चांगलं मार्गदर्शन जर असेल तर आमच्याकडचे सुद्धा शेतकरी बहादर आहेत, चांगल्या प्रतीचं उत्पादन काढू शकतील. या ठिकाणी प्रयोग राबवण्याची विनंती. माझं तर म्हणणं की कृषी विज्ञान केंद्रातच नाही, तुम्ही जर गट जर स्थापन केले समजा तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात मी येऊन सांगेन. आणि मला माहीत आहे समजा की या परिसरात ज्यावेळेस मी आलो समजा पाय घातला त्यावेळेस लक्षात आले की आपण येतं 5-6 दिवस जरी आलो समजा तरी आनंदाने दिवस राहतील. कारण झोपण्यासाठी रेस्ट हाऊस आहे, जेवण्यासाठी पण चांगली व्यवस्था आहे, तर काही अडचण नाही. प्रत्येक शेतकऱ्यानं जर गट केले असेल, स्थापन केले तर मी निश्चितच येईल. साहेब नमस्कार. साहेब माझा प्रश्न असा आहे की आपण कपाशीवर सोयाबीनवरची फवारणी करतो. बरेचसे दुकानदार पण सांगतात आणि यूट्यूब चॅनलला पण सांगतात की आमोशीच्या अगोदर फवारणी करा किंवा आमोशीच्या दुसऱ्या दिवशी फवारणी करा. तर आपलं मत काय आहे? साहेब अजून एक प्रश्न माझा. साहेबांनी सांगितलं की विद्यापीठाचं अशी शिफारस आहे, पण मी तर म्हणतो साहेब विद्यापीठ सांगतं की कपाशी 1 जून नंतर लावा, गोंडाळी येत नाही, लवकर उशीर लावलं तर गोंडाळी येते. पण माझं असं म्हणणं जर कपाशी लवकर लावली ना तर गोंडाळी येतच नाही, उत्पादन सुद्धा वाढतं. तर दुकानदार सुद्धा याची परवानगी दिली पाहिजे का कपाशीचं बियाणं नाही 20 मे पासून विकलं तरी झालं. कारण 20 मेला जर लागवड केली असेल तर कापूस थोडा लवकर येतो आणि गोंडाळीचं प्रमाण सुद्धा कमी होतं. बोलू कसं आहे की पूर्वी ज्यावेळेस 22 मेला कापूस लावत होतो सुरुवातीला मान्सूनपूर्वी, तर उत्पन्नात 1.5% वाढ येत होती. कारण 22 मेला ज्यावेळेस कापूस लावतो समजा तर त्याला पहिला कापूस येऊन पडतळ लगेच येत होतं आणि उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात होतं. परंतु या 2-3 वर्षात काय व्हायला समजा की सुरुवातीला जर कापूस जर लावला आपण समजा, ज्यावेळेस ते बोंडाची क्षमता असते लागण्याची, बोंड लागलेले आणि त्याला लांबवर चालत असल्यामुळं आणि बोंड लवकर तयार होत असल्यामुळं काय झालं की या पाण्यामुळे जे फंगस रोग आहे बोंडसडीचं प्रमाण खूप वाढलं आणि त्याच्यामुळं काय झालं की खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान व्हायलं. आणि म्हणून ते बरोबर आहे की 6-7 तारखेच्या पुढंच आपण कापूस लावा पाहिजे. आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये ते जे म्हणले तुम्ही की औस पौर्णिमेला काही याच्यात औस आणि पौर्णिमा याच्यासाठी काही नाही समजा. आणि नंतर तुम्हाला तर सांगितलंच मी समजा की औस आणि पौर्णिमाचं आहे की नाही. आणि जर मित्रकीड जास्तीत जास्त औस पौर्णिमेला मेल्यानंतर काय होते समजा मित्रकीड जास्त मोठ्या प्रमाणात मरते आणि शत्रुकीड खूप असल्यामुळं रोगाचं प्रमाण वाढते. आणि म्हणून अशी विनंती आहे की ज्या वेळेस आपल्या रोग पाहूनच आपण फवारण्या करायला पाहिजे. औस पौर्णिमेत चुकीचं आहे. आता काही कंपन्या बऱ्याचशा आता की अंडनाशिक फवारा म्हणते. आता मी सांगतो की अंडीनाशिक जर फवारलं समजा तर बोंडाळी येऊच नाही ना. मी तर एक दिवस आड करून मारतो, CCTV कॅमेरा लावून मारतो की बोंड आपलं जे म्हणतो आपण अंड मरणारी आळी जी आहे समजा ते रोजच मारतो. म्हणून बोंडाळी या नाही पाहिजे, लिहून द्या ना कोणी. म्हणून आपल्याला कोणी काय म्हणते कोण काय म्हणते आपल्या शेतात येऊन कोणी शहाणपणा करू नये. कारण आपण आपल्या शेताचे आपण शास्त्रज्ञ असायला पाहिजे. आता पाहतो की आता आमचं मी आणि तुमच्या इकडली भाषा मी जे बोलतो कधी कधी तुमच्या डोक्यावरून जाते, भाषेत बदल आहे. काही डोक्यावर आणि तसं तुमचं शेत 3 जागी बदललेलं आहे. कुठं चोपण आहे, कुठं भरकाळ आहे आणि कुठं चांगलं आहे. तर मग काय होते की तुमच्या शेतात पिकं कुठं लहान असते तर कुठं मोठं असते. आणि मग त्या हिशोबाने त्याला खतं आपण द्यायचे की सरासरी सारखं उत्पन्न येणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या डोंग्यापुरतं त्याचं नियोजन आपण करायचं समजा. आणि म्हणून आपण आपल्या शेताची जोपर्यंत शास्त्रीय होणार नाही तोपर्यंत आपल्याला शेती पण पिकणार नाही. आत्ताच देशमुख साहेबांनी कपाशी पिकाच्या बाबतीत त्यांचे स्वतःचे अनुभव आणि अनुभवातून त्यांनी जे काही त्याचे प्रयोग केले त्यातनं त्यांना आलेले अनुभव आणि एकरी उत्पादन 30-35 क्विंटल कसं घ्यावं कदाचित ते बोलत असताना आता ती विदर्भातली भाषा असल्यामुळे काही शब्द आपल्याला कदाचित समजले नसतील. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टींचं आता आम्ही कन्क्लुजन करतो. तर इथं जे काही प्रश्न विचारले गेले तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सरळ सरी न पाडता आपण कपाशीची लागण करताना एक तर 5 फुटाची सरी पाडतो, 4.5ची पाडतो किंवा 6ची पाडतो.
तर ते पट्टा पद्धतीची जी त्यांची लागण करण्याची पद्धत आहे त्याने जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो, तोंडाची साईज वाढते, रोगकीड कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाणी दिलं तर त्या 4 फुटाच्या किंवा 5 फुटाच्या पट्ट्यात जेव्हा पाणी देतो तेव्हा 7 फुटाचा पट्टा किंवा 6 फुटाचा पट्टा शेजारी कोरडा ठेवतो, लवकर जमीन वापसर होती. कदाचित पाणी दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जरी पाऊस झाला तर ती जमीन लवकर कोरडी व्हायला मदत होती. खालचं जे मुळं जास्त पाण्याने जी कोणतात त्यांना त्यांचं कार्य करता येईल, त्यांचे रूट सफोकेशन आपण म्हणतो ते थांबतं आणि त्यामुळं ते उत्पन्न वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला मी कालच त्यांना म्हटलं आम्हाला 15 जूनपर्यंत कपाशीची लागण करायची आणि 15 नोव्हेंबरला तुमच्या रानात तुम्ही रोटा घातला पाहिजे. कमीत कमी 100 ते 110 पाते आणि त्या सगळ्या पात्याचं कोंडात रूपांतर आणि कोंडाचं ॲव्हरेज आपल्याला कमीत कमी 5 ग्रॅम कसं आपल्याला मिळेल आणि एक झाड कमीत कमी अन्न आपल्याला 450 ते 500 ग्रॅम कसं मिळेल याचं नियोजनाच्या संदर्भात त्यांनी ते तंत्र आपल्याला सांगितलेलं आहे. खत व्यवस्थापन आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या पद्धतीने तुम्ही जर 4x6चा पट्टा केला 8700 रोपं बसतात. तुम्ही जर 7x5चा पट्टा केला तर त्यामध्ये 7200 रोपं बसतात. म्हणजे 7 ते 8500 रोपं आपण एका एकरामध्ये जर बसवले आणि त्याची जर चांगली निगा राखली तर कमीत कमी अर्धा किलो जरी झाड म्हटलं तरी आपल्याला 28-30 क्विंटल कापूस घ्यायला काही अडचण नाही येणार. आणि त्यांनी बाकीचं जे बारीक सारीक व्यवस्थापन सांगितलं एकच दोन्हीमध्ये साहेब काय होतं 4x6 म्हणजे काय 4 अधिक 6 ॲव्हरेज 10 फूट झालं म्हणजे 5x1 झालं ते 5 एकर किंवा 7x5 केलं तर 12x2 12 भागिले 2 म्हणजे 6 फक्त झालं म्हणजे सरी झाली आणि अंतर एकच फूट. तर 8700 किंवा 7200 झाडं जर आपण बसवले आणि एका झाडाचं आपण जर टार्गेट ठेवलं 100-120 बोंड आणि त्याच्यासाठी एक बोंड आपल्याला ॲव्हरेज 5 ग्रॅमचं तर 5 ग्रॅमचं कसं घ्यायचं त्याचं तंत्र आपल्याला माहीत आहे. साहेबांनी ते सविस्तर सांगितलं नाही. नंतरचे जे काही झाडं आहेत आपले 60-65 बोंड झाल्यानंतर काही चांगले मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, काही वॉटर सोल्युबल साधं आपलं कारखान्याचं आपलं ताकद सणांचं ऊर्जा शक्ती जरी वापरलं तरी तुमच्या बोंडाची साईज वाढेल. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलं आहे की बाबा तुम्ही तणनाशक तर कपाशीमध्ये चांगली तणनाशक आलेली आहे जी आपण कांद्यात वापरतो. म्हणजे कपाशीची लागण केल्यानंतर 2 दिवसाच्या आत जर तुम्ही पेंटामेथ्रिन जर मारलं त्याला आपण प्री इमर्जन्सी जे तण लावण्यापूर्वीचं औषध तर ते 5 मिली एका लिटरला घ्यायचं पाठीवरच्या पंपाला 75 मिली किंवा जर तुमची कपाशीची लागण झाली एक साधारण 20-25 दिवसाच्या दरम्यान तुम्ही हिट सुपर आणि टार्गा सुपर आणि हिटपीड हे जर एकत्र मारलं तर त्याचं सुद्धा आपल्याला कंट्रोल मिळतं. म्हणजे याची किडी आहे तणाचा तर तणनाशकं सुद्धा कपाशीमध्ये आलेले आहेत. आणि थोडक्यात सांगतो मी या सगळ्या गोष्टीचं कन्क्लुजन करून आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत मागे सर आपण हे सगळं एकत्र टिप्पण करतो. आम्ही तुम्हाला ती नोट करतो आणि व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणा किंवा आम्ही प्रिंट करून घेतो ते सगळ्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. याच्या पलीकडे जर काही शंका असेल तर आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी तुम्ही संपर्क साधा. कुठली तुम्हाला शंका असली तर त्याचं निरसन केलं जाईल. देशमुख साहेबांनी जे सांगितलं म्हणजे त्यांचे जे सांगण्याचा जो गाभा आहे त्यांच्या अनुभवाचा जो गाभा आहे त्याचं एकत्रित संकलन आम्ही केलेलं आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांपर्यंत आम्ही ते पोहोचू. जे इथं आले त्यांनाही माहिती मिळेल, जे इथं आले नाही त्यांनाही तुम्ही सांगा. पण या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला तंत्रज्ञान माहिती दिली जाईल आणि आपलं एकरी उत्पादन हे 30 क्विंटलपर्यंत कसं आपल्याला नेता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आपण आपल्या ज्ञानेश्वर कारखान्याच्या माध्यमातून जे चालू आहे आपलं कृषी विज्ञान केंद्र त्याच्या वतीनं या ठिकाणी केलं जाईल.